आकडेवारी सांगूया आपल्या टीव्ही स्क्रीनवर आहे 125 पंचायत समित्यांचा कल किंवा निकाल हळूहळू समोर येईल। त्याच्यामध्ये आत्ताच्या घडीला भाजप आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 3 ठिकाणी पंचायत समित्यांमध्ये आघाडीवर आहे, तर शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी एका जागी म्हणजे एका पंचायत समितीत शिवसेना तर एका पंचायत समितीत काँग्रेस आघाडीवर आहे। ठाकरेंची शिवसेना असेल, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असेल किंवा इतर अजून तरी खातं उघडता आलं नाहीये। तर जिल्हा परिषदेत मात्र 2 ठिकाणी असे जिल्हे 2 आहेत की जिकडे शिवसेनेने आघाडी घेतलेली दिसते, रायगड आणि रत्नागिरीमध्ये। तर कोल्हापूरमधले अपडेट समोर येतात, भाजपचे नामदेव वाईनगडे जिंकले आहेत। साताऱ्यामध्ये भाजप मोठी आघाडी घेताना दिसते, 29 ठिकाणी, राष्ट्रवादी 14 ठिकाणी। वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले इंडिव्हिज्युअल वैयक्तिक गणितं आता समोर येतात, ज्याच्यामध्ये काही ठिकाणी सत्ताधारी पक्षामधले नेते मोठी आघाडी घेतात, तर काही ठिकाणी सत्ताधारी पक्षामधले जे विरोधी एकमेकांसमोर लढलेले ते देखील पक्ष किंवा आघाडी घेताना बघायला मिळतात। साताऱ्यामध्ये मात्र भाजपने आपलं वर्चस्व कायम ठेवलेलं दिसतंय। परभणीमध्ये सेलू चिकलठाणा गटातनं भाजपचे प्रसाद डासाळकर जिंकल्यात, तर शिरगाव गटातनं रत्नागिरीमध्ये शिवसेनेच्या श्रद्धा मोरे 1100 मतांनी आघाडीवर आहेत। दक्षिण सोलापूरमध्ये बोरामणी गटातनं भाजपचे नेताजी खंडागळे, तर पन्हाळा सातवे गटातनं राष्ट्रवादीचे जयंत पाटील हे जिंकलेले आहेत। 731 पैकी 340 कल आताच्या घडीला समोर आले आहेत, ज्याच्यामध्ये भाजप 125, हा मगाचा 117चा आकडा आता तो आणखी वाढला। शिवसेना 68, राष्ट्रवादी 79, काँग्रेस 27, ठाकरे सेना 17, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 6, इतर 18। त्यामुळे लातूरचा वैयक्तिक जिल्हा परिषद लातूर या ठिकाणचा विचार केला तर 59 पैकी 8 ठिकाणी भाजप, त्यानंतर शिवसेनेला, शिंदेच्या शिवसेनेला अजून अकाउंट ओपन करता आलेलं नाहीये। अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष 2, काँग्रेस 7, शरद पवारांचा पक्ष त्यासोबतच उद्धव ठाकरेंचा पक्ष यांची आकडेवारी 0 आणि 2 अशी अनुक्रमे आहे, तर इतर 1। त्यामुळे लातूरमधली ही किंवा इंडिव्हिज्युअल आकडेवारी जर बघायची झाली तर ती ही आकडेवारी आपल्या समोर आलेली होती, आणि त्यामुळे आता हळूहळू जिल्हा वाईज देखील नाराज आता गणित स्पष्ट व्हायला लागलेत। मगाशी कल थोडेसे आलेले होते, मात्र आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणता पक्ष वर्चस्व गाजवतोय हे थोडंसं आता हळूहळू क्लिअर व्हायला लागलंय। कारण 10 वाजता मतमोजणी सुरू झाली, आता जवळपास 1.5 तास झाला, 11:30 झालेत। त्यामुळे हळूहळू आता त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या नेत्यांनी मग वर्चस्व प्रस्थापित केलंय किंवा कायम राखलंय किंवा कदाचित धक्का दिलाय, ही सगळी स्थिती आपल्याला समोर येईल। कोकणचा विचार केला तर 2 जिल्हे असे आहेत जिकडे शिवसेनेने आता मोठी आगेकूच केल्याचं बघायला मिळतं। सिंधुदुर्ग वगळता जे 2 जिल्हे आहेत, रत्नागिरी आणि रायगड, तर या दोन्ही ठिकाणी शिवसेनेची एक मोठी आघाडी तरी आहे किंवा त्यांचा विजय तरी होताना दिसतोय। सिंधुदुर्गामध्ये मात्र चित्र वेगळं आहे। सिंधुदुर्गामध्ये भाजप आघाडी घेते, मात्र त्याचवेळी 3 ठिकाणी आपण मगाशी बघितलेलं होतं अपक्ष उमेदवार जिंकले होते। त्यामुळे मग ती गणितं नेमकी कशी असतील हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास भाजप 127 ठिकाणी, 346 पैकी 127 ठिकाणी भाजप आघाडीवर आहे। आणि अजित पवारांच्या पश्चात पुणे जिल्ह्यातले, बारामतीतले मतदार हे राष्ट्रवादीच्या पाठीशी उभे राहतील का याची सुद्धा उत्सुकता होती। तर मतदार उभे राहिल्याचं चित्र सध्या तरी निकाल आणि कलांच्या बाबतीत प्राथमिक दृष्ट्या आपल्याला दिसून येत आहे। आणखी एक गोष्ट म्हणजे यावेळेला तो प्रयोग त्यांनी केलेला होता। भास्कर जाधवांचा मुलगा आघाडीवरती आहे बहुतेक, ती अपडेट देऊन आपण पुढची माहिती सांगूयात की भाजपचे बंडखोर उमेदवार मायकल डिसोजा हे सिंधुदुर्गातनं विजयी झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी बंडखोरी झाली, तिकीटं मिळत नाहीत, उमेदवारी मिळत नाहीत, स्थानिक लोक नाराज होतात, दुसऱ्या पक्षातनं उमेदवारी घेतात। असेच एक उमेदवार विजयी झाल्याचं दिसतं आहे। काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड हे सुद्धा विजयी झालेले आहेत। दक्षिण सोलापुरातनं रामप्पा चिवडशेट्टी ह्या आघाडीवरती असल्याचं चित्र आहे, तर विक्रांत जाधव 571 मतांनी आघाडीवरती आहेत। तुरंबव हे त्यांचं गाव आहे आणि त्याच पट्ट्यातनं विक्रांत हे उभे राहिलेले आहेत निवडणुकीसाठी। भाजपचे बंडखोर उमेदवार सिंधुदुर्गाच्या कोलगाव गटातनं विजयी होत असल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं आहे। आणि पुण्याचा आपण उल्लेख केला, पुण्यामध्ये राष्ट्रवादी ही भाजपपेक्षा थोडीशी पुढे असल्याचं चित्र सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। पण आत्ताचे जे कल समोर आले आहेत म्हणजे विजयी जल्लोष अनेक ठिकाणी आपल्याला कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतो आहे। धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सेनेचा एक उमेदवार अवघ्या एका मताने जिंकलाय। एक इंटरेस्टिंग हा निकाल म्हणावा लागेल, कारण अतिशय चुरशीची लढत झालेली असणार, एका मताने तो उमेदवार जिंकला। म्हसळा पंचायत समितीमध्ये सर्व जागा 4 ज्या राष्ट्रवादीने जिंकलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यातली म्हसळा पंचायत समिती ही राष्ट्रवादीने जिंकलेली आहे, सर्वच्या सर्व 4 जागा, म्हणजे 4-0 निर्विवाद वर्चस्व एक प्रकारे म्हणावं लागेल। आणि त्यामुळे पंचायत समिती म्हसळा ही रायगड जिल्ह्यातली जिंकलेली आहे ती राष्ट्रवादीने। आणि गुहागरचा मगाशी आपण अपडेट दिला, भास्कर जाधवांचा मुलगा आघाडीवर, आणि इकडे ढोकीगणात ठाकरेंच्या सेनेचे अमर समुद्रे अवघ्या एका मताने विजयी झालाय। अवघा एक मत म्हणजे प्रत्येक मत किती, आपण म्हणतो प्रत्येक मत एव्हरी वोट काउंट्स, तर तसं कुठेतरी इकडे झालेलं दिसतंय। अवघ्या एका मताने हा उमेदवार जिंकलेला आहे। सिंधुदुर्गात भाजपचा बंडखोर उमेदवार
मायकल डिसूझा जिंकलेत. तर तिकडे धाराशिव मधली ही अपडेट आहे. अमर समुद्रे त्यांचं नाव आहे, एका मताने